तिथे हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हाला माहितीच आहे की घरामध्ये एक लग्न ठरलंय आणि लवकरच मला वाटतं 2-3 दिवसातच एंगेजमेंट आहे आणि त्याच्यासाठी ना सगळ्यांची एकदम घाई गडबड चालू आहे. म्हणजे शॉपिंग करायची, हे करायचं ते करायचं. आम्ही काल शॉपिंगला गेलो होतो. त्याच्यामध्ये मी माझ्यासाठी साडी घेतली, पार्थला मी कुर्ता घेतला. सो मी त्याचे व्हिडिओज तुम्हाला दाखवेल. तर आज आम्ही हे सगळं कलेक्ट करायला चाललोय. म्हणजे कालची जी साडी होती त्याला पिकोफॉल करायचा होता, ब्लाऊज शिवायचा होता, तो टाकला होता पेठेतच. सो ते आज घ्यायचं आहे आम्हाला. पार्थचा कुर्ता पण थोडा अल्टर करायचा होता, तो पण आम्ही करायला टाकलाय, तो आम्हाला कलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्या साडीवर ना, म्हणजे जी मी साडी घेतली आहे त्याच्यावर मला चांगली ज्वेलरी घ्यायची आहे. सोन्याचं माझ्याकडे आहेच, पण मला असं वाटतं थोडं इथे काहीतरी असं चांगल्या टाईपमध्ये असं चोकर वगैरे घेईल मी. आणि तुळशीबागेत चांगले ऑप्शन असतात, सो मला तिथेच बघायचं आहे. काल पण मी बघितलं, पण काल आम्ही 8:15 वगैरे गेलो होतो आणि 8:30 सगळं बंद होत होतं, त्याच्यामुळे मला काही जास्त बघता नाही आलं. सो मी विचार करते की आज बघेल. सो ऑफिसमधून आम्ही लवकर आलोय बऱ्यापैकी आणि आता तिकडेच चाललोय. सो सगळ्यात पहिले साडी, ब्लाऊज हे सगळं घेईल आणि मग त्याच्यानंतर तुळशीबागेत जाऊ. बघू पुढचं अजून कसं काय काय होतं तर. आणि मला असं वाटतंय की बघू आता. गळ्यातलं तर मला सगळ्यात पहिले ते माझं प्रायोरिटी आहे. बांगड्यांचं असं आहे की मी अकोल्याला जाऊन पण बांगड्या घेऊ शकते, त्याच्यामुळे ते मी इतकं प्रायोरिटीवर बघत नाही आहे. सो असं सगळं प्लॅनिंग आहे. सो चला तर मग मी घेऊन चलते तुम्हाला पण सोबत आणि दाखवते की काय काय ज्वेलरी माझ्याकडून पसंत होते ते. त्याच्या आधी मी तुम्हाला हे दाखवेल की काल आम्ही काय काय शॉपिंग केली. सो त्याचे मी व्हिडिओज आता ॲड करते याच्यानंतर. सो ते तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यात तुम्हाला माझी कोणती साडी मी घेतली ना, कलर वगैरे हे पण तुम्हाला समजेल. मोस्ट ऑफ दी गोष्टींचे मला व्हिडिओ नाही करता आले, कारण की खूप साऱ्या दुकानांमध्ये ना आता त्यांनी स्ट्रिक्ट अशी पॉलिसी काढली आहे की तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ अजिबात करू नाही शकत. म्हणजे मोठे मोठे जे साड्यांची दुकान आहेत ना तिथे. त्याच्यामुळे जेवढं मला पॉसिबल झालं तेवढं मी केलंय आणि तेच मी तुम्हाला दाखवते. चला तुम्ही बघून घ्या व्हिडिओ आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट आता ना जिथे शॉपिंग करणार आहे तिथेच भेटते. बाय बाय. आमच्या शॉपिंगच्या आधी चिन्मय भाऊजी आणि मधुराची शॉपिंग आम्ही पहिल्या दिवशी केली होती, त्याचे काही क्लिप्स तुम्हाला दाखवते. आम्ही जस्ट आता साडी घ्यायला आलोय पेशवाईमध्ये आणि इतक्या लवकर आलो आहे की दुकान पण बंद आहे. पेशवाई बंद होतं, त्याच्यामुळे आम्ही वालिशामध्ये साड्या बघितल्या आणि तिथून परत ना आम्ही पेशवाईमध्येच गेलो साड्या बघण्यासाठी. आम्ही सगळ्यात पहिले गेलो होतो वालिशाला. तिथे आम्हाला एक साडी पसंत पडली जी ग्रीन कलरमध्ये. त्यानंतर आम्हाला अजून ऑप्शन बघायचे होते म्हणून आम्ही पेशवाईला गेलो होतो. तर पेशवाईला आम्हाला अजिबात साड्या आवडल्या नाहीत आणि खूप जास्त प्राईस आहे आणि काहीच त्याच्यात म्हणजे एकदम असं क्वालिटी नव्हती. पण आम्ही परत वालिशामध्ये जाऊन तीच साडी घेतली. त्यानंतर आम्हाला अजून एक साडी बघायची होती मधुरासाठी, तर आम्ही तथास्तूला गेलो होतो. तिथून बाहेर पडल्यावर तिथे एक साडी पसंत पडली, ती घेतली. आता चिन्मय भाऊजींचे कपडे घ्यायच्यात, त्याच्यामुळे आम्ही परेहाला चाललो आहे. आणि इथे रेमंड आहे या रोडला, दगडूशेठच्या मागच्या साईडला, तर तिथे आम्ही चाललो. सो तिथे जाऊन आता तिच्यासाठी वेस्टर्न कपडे म्हणजे 1 पीस किंवा लेहंगा असा आणि चिन्मय भाऊजींसाठी चांगला असा जोधपुरी किंवा अशा टाईपमध्ये बघणार आहे. बघू आता कोणता पसंत पडतो तर तुम्हाला पण मी दाखवते. सगळ्यात आधी आम्ही रेमंडमध्ये गेलो, तिथून पर्यामध्ये गेलो आणि त्याच्यानंतर ना भरपूर दुकानं फिरली आणि मी कशाचेच क्लिप्स नाही घेतले कारण की आम्ही पूर्णपणे ड्रेन आउट झालो होतो. शेवटी पीटर इंग्लंडमधून ना चिन्मय भाऊजींसाठी कपडे घेतले आणि त्यानंतर एका ठिकाणी जाऊन ना मस्तपैकी उसाचा रस पिला. तिथे आम्ही असे नखरे करत होतो कारण की आम्हाला चिन्मय भाऊजींना दाखवायचं होतं की ते किती चेंज झालेत लगेच. दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या शॉपिंगसाठी गेलो, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगत होते. आणि शॉपिंग चालू पण नाही झाली आणि माझा नवरा इथे झोपला होता ऑटोमध्ये. मी सगळ्यात पहिले तथास्तूमध्ये गेले. मी म्हटलं की तिथेच एखादी चांगली पैठणी घ्यावी आणि तिथे मला इतकी सुंदर पैठणी मिळाली ना, असा माझ्याकडे कलर नव्हता साडीचा. त्याच्यानंतर मला साडी पिकोफॉल करायची होती आणि ब्लाऊज पण शिवायला टाकायचा होता. सो तथास्तूच्याच रोडला ना कीर्ती लेडीज टेलर्स म्हणून एक दुकान आहे, तिथे अर्जंट ब्लाऊज शिवून देतो असे ते बोलले आणि मी त्यांच्याकडेच टाकून ना नंतर आम्ही सँडविच खाल्लं आणि वैदेहीसाठी पण ड्रेस बघायला आम्ही स्टार्ट केले. तिचे सगळे ड्रेसेस घेऊन झाल्यावर ना पार्थला आम्ही कुर्ता बघायला गेलो होतो आणि हा वाला कुर्ता आम्ही फायनल केला कारण की खूप जास्त सुंदर आणि एकदम रिच दिसत होता आणि त्याच्यावर पण खूप जास्त छान दिसत होता हा. जस्ट माझी साडी आणि ब्लाऊज घेतला आणि तो मिळाला मला वेळेवर. याचाच मला खूप जास्त आनंद आहे. सो मी घरी जाऊन तुम्हाला दाखवेल की ब्लाऊज कसा शिवला घेतला आहे आणि साडी कशी आहे. आता आम्ही सगळे चाललो आहे पार्थचा आणि चिन्मय भाऊजींचे कपडे घ्यायला नक्षमध्ये. सो तिथे जाऊन आता सगळ्या गोष्टी घेऊ आणि मग त्याच्यानंतर काहीतरी खायचं आहे आम्हाला.
आम्ही सकाळी सकाळी निघालोय घरून अकोल्याला जाण्यासाठी कारमधून आणि वाटेत आम्हाला ना रांजणगावच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं पण मंदिर तर बंद आहे. सो ही कमान आहे मागे माझ्या आणि चिन्मयरावजी समोर फोटो वगैरे काढतायत आणि आम्ही पटकन आता परत मध्ये बसून निघू. आणि खूप म्हणजे एक्सपेक्टेशनपेक्षा कमी ट्रॅफिक आहे रोडला, त्यामुळे आम्हाला असं वाटतं आम्ही पटकन पोहोचू. ॲक्च्युली मी तुम्हाला शॉपिंगचं काहीच नाही दाखवलं, म्हणजे अर्धवटच व्हिडिओ मी ॲड केले. बट मी अकोल्याला पोहोचल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवेल, माझी साडी, पाचचे कपडे वगैरे सगळं हे दाखवेल अकोल्याला गेल्यावर. चला तर मग निघूया. आता आम्ही थांबलोय नाश्त्याला. स्माईल स्टोन म्हणून एक आहे इकडे रोडवर, तर तिथे आम्ही थांबलोय आणि आमचा नाश्ता आलाय. सो सगळे तिथे नाश्ता घेऊन थांबलेत. आता मी तिथे जाईल आणि जवळच एक कैरीचं झाड पण आहे, आंब्याचं झाड, ते मी तुम्हाला दाखवलं. आणि त्याला इतके सारे कैरी लागलेत ना. आणि आता जाऊन पटकन नाश्ता करणार आहे. मी इडली ऑर्डर केली आहे आणि जास्त त्यांच्याकडे काही ऑप्शन नाही आहेत कारण की आम्ही खूप लवकर आलो आहे. सो जे काही अवेलेबल आहे ते खाऊ आम्ही आत्ता. चला तर मग मी तुम्हाला दाखवते. पहिले ते झाड दाखवते आणि त्याच्यानंतर मग नाश्ता. माणूस तिथे जा, पाहिजे जाऊ नको. तो चिन्मयाला त्याला दाखव म्हणा. पहा एवढे सगळे कैरी लागलेत. आम्ही जवळपास 1 वाजता अकोल्याला पोहोचलो. त्याच्यानंतर जेवण वगैरे झाली, थोडी पॅकिंग केली जसं मी तुम्हाला दाखवलं. आणि त्याच्यानंतर ना आम्ही आता पार्लरला आलो आहे, मी आणि वैदेही. थोडं क्लीनअप वगैरे करून घेतो कारण की असा चेहरा काळा पडला आहे ना माझा, खूप जास्त ऊन आहे. सो आता पटकन क्लीनअप वगैरे करून घेऊ त्याच्यानंतर घरी जायचं आहे. ॲक्च्युली घरी मेहंदीवाले आले आहेत आणि आम्हाला मेहंदी काढून घ्यायची आहे. आत्या, आई, सई हे सगळे मेहंदी काढत आहेत. माझं आणि वैदाईचं राहिलं आहे कारण की आम्हाला इथे येऊन पहिले पार्लरचं काम करायचं होतं. सो घरी जाऊन मग आम्ही मेहंदी काढून, आमचा असं प्लॅन आहे की प्रॉपर संगीत वगैरे लावायचं आणि म्हणजे म्युझिक वगैरे लावून मस्तपैकी मेहंदी काढायची. बघू आता आमचं इथं कधी आवडतं आणि आम्ही कधी जातो. मला वाटतं की आम्हाला चांगलाच ओरडा बसणार आहे कारण की आम्ही लेट होणार आहे म्हणून. पटकन इथून आवरतो. यांचं कसं होतं आहे त्याच्यानुसार मग आमच्या पुढच्या गोष्टी ठरतील. मग त्याच्यानंतर बघू. असं सगळं प्लॅन आहे की मेहंदी वगैरे काढून घ्यायची चांगली. मी कशी काढते काय ते तुम्हाला दाखवेल. तर चला तर मग पहिले आपण पार्लरमध्ये जाऊया. आम्ही जस्टच पार्लरमधून आलो. माझा चेहरा इग्नोर करा कारण की ते क्लीनअप केलं आहे त्याच्यामुळे एकदम असं केस वगैरे सगळे ओले दिसतात. सो आता मी प्रत्येकाची मेहंदी तुम्हाला दाखवते. माझा आणि वैदेहीचाच टर्न आहे आता. आम्ही पटकन मेहंदी काढून घेतो. त्याच्या आधी मी तुम्हाला सगळ्यांची मेहंदी दाखवते आणि मला सगळे बोलवतात. एक मिनिट. वा मस्त. ह्या नवरदेवाच्या आई आहेत. चष्मा वगैरे घालून मागचं दाखवा. मस्त मस्त. सई पण इथे काढून घेते मेहंदी. आमची मेहंदी काढून झाली आणि मी तुम्हाला आता ना मेहंदी दाखवते. अशी मी छोटीशीच काढली आहे. फ्रंट साईडला एवढी काढली आहे दिसत असेल तर, आणि बॅक साईडला असं पॅच काढला आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे मी माझ्या नवऱ्याचं नाव लिहिलंय, दिसत असेल तुम्हाला तर. आणि सध्या याला साखरपाणी वगैरे लावलंय आणि बॅक साईडचा अजून ओला आहे. मग असं विचार करते की मी अजून जेवायची बाकी आहे तर माझा नवरा मला खाऊ घालेल. बघू आता काय होतंय. तर आता तर सध्या मी अशा हाताने तर जेवू नाही शकणार आहे ना, त्याच्यामुळे मला वाटतं की माझा नवराच मला खाऊ घालेल. बघू मी तुम्हाला दाखवते काय होते नेमकं ते. आत्ता वाजलेत रात्रीची 12 आणि थोड्याच वेळापूर्वी आम्ही आत्यांच्याकडून घरी आलो. चेंज वगैरे केले सगळ्यांनी आणि सगळे झोपायला गेलेत. आणि हा जो मागे पसारा आहे ना त्याला प्लीज इग्नोर करा कारण की इथे सगळ्या गाद्या होत्या आणि त्या आम्ही तिकडे खोलीमध्ये टाकल्यात कारण की तिथे AC आहे आणि अकोल्यामध्ये प्रचंड गरमी आहे. त्याच्यामुळे हा सगळा पसारा तयार झाला आहे. आणि घरी आल्यावर मी सगळ्यात पहिलं जे काम केलं ना ते म्हणजे जी मी मेहंदी काढली होती ना ती मी धुतली. जवळपास काढून
3-4 तास झाले असतील आणि धुवून टाकली, कारण की याची जी खपली असते ना ती खूप अंथरुणामध्ये पडते रात्रभर, मग सकाळी उठून परत झाडू मारा हे सगळं करावं लागतं. मग ती काढली. सो आता तुम्हाला असं वाटलं असेल की मग मेहंदी कशी रंगेल ना जर मी याला धुतलं तर माझ्याकडे ना मेहंदी रंगण्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे आणि ती खूप जास्त इझी आहे, तुम्ही पण करू शकता. तर घरामध्ये तुमच्या विक्स किंवा अमृतांजन किंवा झंडू बाम किंवा टायगर बाम हे असेल ना, काही पण याच्यापैकी, तर ते घ्या आणि याचा छोटासा असा अमाऊंट ना घेऊन तुम्ही तुमच्या हातावर जिथे मेहंदी काढली ना तिथे असं लावून पूर्ण असं रब करा. जिथे जिथे तुम्हाला वाटतंय तुम्ही इथे पण त्याला रब करू शकता अशा प्रकारे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ना तुम्ही याचा रिझल्ट बघा, तुम्हाला समजेल की मेहंदी इतकी सुंदर रंगते ना. मी उद्या सकाळी तुम्हाला याचा रिझल्ट नक्की दाखवेल, कारण की मी आता लावून घेतेय. जितकं पण काही मी शॉपिंग केलंय ना घरच्यांचं सगळ्यांचं, सो ते पण मी तुम्हाला उद्या दाखवेल. सो आता मी पटकन जाऊन झोपते, कारण की माझे डोळे मला साथ देत नाही आहेत अजिबात. सगळे झोपले तिकडे आणि मी रात्री शूट करते. सो मी पटकन जाऊन झोपते आणि उद्या सकाळी तुम्हाला रिझल्ट दाखवते. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे इतकी जास्त कामं होती ना की माझ्याकडून काहीच शूट करणं झालं नाही. संध्याकाळी मी PNG मध्ये गेली होती, कारण की मला पैंजण घ्यायचं होतं. खूप सारे डिझाईन्स मी बघितले आणि त्याच्यानंतर मग एक फायनल केली. त्याच्यानंतर मी परत पार्लरला गेले होते, कारण की माझे केस सेट करायचे बाकी होते. मला असा कॉन्फिडन्स होता की माझ्याकडे खूप वेळ आहे, मी घरीच करून घेईल, पण ते काय माझ्याकडून झालं नाही. त्यामुळे रात्री मला परत पार्लरला जावं लागलं. फायनली मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे जे मी इतकं स्टार्टिंगपासून बोलतेय, ते म्हणजे की काय मी नेमकी शॉपिंग केली. सो घरातल्यांच्या सगळ्यांची शॉपिंगच्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेल, पण आत्ताच मी तुम्हाला सगळं ओपन करून असं नाही दाखवणार, कारण की सगळं प्रॉपर प्रेस केलेलं आहे आणि आता बॅग भरायची चालू आहे, कारण की एंगेजमेंट उद्याच आहे त्याच्यामुळे. सो मी तुम्हाला एक एक गोष्ट दाखवते. पहिली माझी साडी दाखवते, जी की मी स्टार्टिंगला दाखवली आहे. तरी पण ही अशा कलरमध्ये माझी पैठणी आहे. ॲक्च्युली ओरिजिनल पैठणी नाही आहे, ओरिजिनल पैठणी खूप महाग 20,000 वगैरे पर्यंत येतात. बट ही ना अशी सेमी पैठणी तुम्ही म्हणू शकता, मशीन वर्क केलेली. ही जवळपास मला 3,500ला पडली आणि ही मी तथास्तू जे आहे लक्ष्मी रोडचं तिथून घेतली आहे. याच्यावर असं मला मॅचिंग करायचं होतं म्हणून मी अशा टाईपची ज्वेलरी घेतली. बट मला माहिती नाही कितपत मॅचिंग होईल, कारण की याच्यामध्ये ना मध्ये असं पिंक स्टोन आहे, तुम्हाला दिसत असेल तर. सो अशा टाईपची ज्वेलरी आहे. उद्या दिसेल, म्हणजे नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. सो हे असं चोकर घेतलं आहे आणि याच्यावर मी माझं सोन्याचं मंगळसूत्र आहे ते घालेल. सोबतच अजून एक मी चांगली गोष्ट घेतली, ती म्हणजे पैंजण. सो हे मी आत्ताच जाऊन घेऊन आले आणि मला घ्यायचंच होतं. माझे जे पैंजण होते ना ते काळे पडले होते. मला माहिती आहे मी पॉलिश करून घेऊ शकत होते, पण मी नवीन घेऊन आले. त्याच्यानंतर पार्थचा कुर्ता तुम्ही लोकांनी बघितलाच असेल. सो हा त्याचा असा आहे, एकदम हेवी वर्कमध्ये त्याला आम्ही कुर्ता घेतला. ॲक्च्युली आम्हाला मॅचिंग करायचं होतं, पण ते काही झालं नाही आमच्याकडून, कारण की हा कुर्ता आवडला म्हणून हा घेतला. म्हटलं याला आवडला आहे तर त्याच्यात कुठे मॅचिंगच्या गोष्टी शोधायच्या परत. आणि याच्यासोबत आईंची एक साडी आहे, ती मी तुम्हाला दाखवते, एकच मिनिट. अशा टाईपची साडी आहे ती, म्हणजे हिरवी आणि येल्लोमध्ये. आणि ॲक्च्युली ही साडी ना त्यांची नवीन नाही आहे, खूप जुनी आहे, पण ही एकदम अशी वाटते की नवीन आहे. जवळपास याला पण मला वाटतं 10 वर्षाच्या वर होऊन गेले या साडीला. सो 21 वर्ष झाली तरी पण ती नवीन दिसते. आणि हे जे 2 कुर्ते आहेत त्याच्यामध्ये एक कुर्ता आहे असावाला, तो बाबांचा आहे. बाबांसाठी नवीन कुर्ता घेतला आणि हा प्रेस केलेला आहे, आणि ते चिडतील माझ्यावर जर मी हा ओपन केला तर, त्याच्यामुळे मी ओपन नाही करत आहे. दुसरा जो कुर्ता आहे तो माझ्या भाऊजींचा आहे आणि हा याची घडी विस्कटली मी, ठीक आहे. तो अशा प्रकारचा आहे. सो उद्या हे जेव्हा सगळे स्वतःचे कपडे घालतील ना तर मी प्रॉपर तुम्हाला इंट्रोडक्शन देईल नेक्स्ट व्लॉगमध्ये. उद्या नाही, सो माझ्यासाठी ते उद्या आहे, पण तुमच्यासाठी नेक्स्ट व्लॉग असणार आहे. सो त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपर इंट्रोडक्शन देईल की कोण नेमकं काय आहे, कारण की मी आत्तापर्यंत इतक्या जणांना व्हिडिओमध्ये घेतलंय, बट तुम्हाला अशी क्लिअर आयडिया नसणार आहे की नेमकं कोण कोणाचं रिलेशन आहे. आणि मी भाऊजी म्हणते तर नेमकं ते कोणते माझे भाऊजी आहेत वगैरे असे सगळे. सो मी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेल आणि मी दाखवेल त्याच्यामध्ये की नेमकं माझं कोण कसं रिलेटिव्ह लागतं, कारण की खूप सारे लोक असणार आहेत. सो आता मी पटकन या सगळ्या गोष्टींची पॅकिंग करते आणि त्याच्यानंतर मग झोपून जाते, कारण की उद्या सकाळी आम्हाला लवकर उठायचं आहे. आणि हा व्लॉग मला वाटतं खूप भरपूर मोठा झाला. ॲक्च्युली हा व्लॉग मला तयारीचा म्हणून बनवायचा होता एंगेजमेंटच्या, सो तसाच काहीसा मी बनवलाय. आणि आय होप की आजचा पण हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. आणि कुठला पार्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.